न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी महाराष्ट्रात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली। नाशिक येथे आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। संत नरहरी महाराज हे एक थोर वारकरी संत होते। ते भगवान पांडुरंगाचे अनन्य भक्त होते आणि त्यांचा जीवन प्रवास भक्तिमय आणि प्रेरणादायी होता। नरहरी महाराज यांचा जन्म महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात झाला। प्रारंभी ते शिवभक्त होते आणि त्यांना पांडुरंगाची भक्ती मान्य नव्हती, परंतु एक प्रसंग असा घडला ज्यामुळे त्यांचे जीवनच परिवर्तन झालं। अशा या महान संताची पुण्यतिथी नाशिकच्या पंचवटी कारंजा येथे संपन्न झाली। यावेळेस संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। आलेल्या मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीनं करण्यात आला। या प्रसंगी प्रमुख मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सुवर्णकार समाजाचे आपले आराध्य दैवत श्री संत नरहरी महाराज यांना माझा नमस्कार। आपण दरवर्षीप्रमाणे काही वर्षी संख्येने आपण आधार राहिला त्याबद्दल माझा समाजाचा ऋणी आहे आणि समाजाच्या सगळ्या बांधवांचा मी आभार व्यक्त करतो। तरी आपण दरवर्षाप्रमाणे ज्या ठिकाणी आपण पुण्यतिथी जशी साजरी करता येईल त्याप्रमाणे आपण आपल्या महाराजांचं नाव आपल्या घराघरात पोहोचलं पाहिजे। पुण्यतिथी आणि जयंती हे प्रत्येक लहान मुलांना सुद्धा कळाली पाहिजे, ती तारीख आपल्या लक्षात राहिली पाहिजे। त्या दृष्टीने आपण हा परंपरा चालू ठेवू आणि आपल्या येणाऱ्या पिढीला सुद्धा नरहरी महाराजांना बद्दल काय आदर्श ठेवायचा तो ठेवला जाईल। आपणच आपल्याला आतापर्यंत करत आलो नाही तर आपली पुढची पिढी आपल्या महाराजांबद्दल त्यांना माहिती होणार नाही। यासाठी आपण आज मोठ्या ज्यावेळेस जमेल तसा उपक्रम राबवत राहावा ही समाजाच्या मी प्रार्थना करतो। समाजाने दरवर्षी याप्रमाणे आपल्याला नारायणाचं ज्या वेळेला त्यांना जे माप घ्यायला लावलेलं होतं तर त्यावेळेचा प्रसंग सगळ्यांना जवळजवळ माहितीच आहे आणि त्या प्रसंगातून त्यांना जी अनुभूती झाली आणि तिथून पूर्ण संतांचा त्यांचा संचार झाला। त्यानंतर आत्ताच ही माहिती कळाली की ज्यावेळेला संत नरहरी महाराज म्हणजे यांची कुठेही समाधी नाही, कुठेही ते स्वर्गात विलीन झालेले नाहीत आणि ज्यावेळेला ते पंढरपूरला पांडुरंगाच्या चरणी ज्यावेळेला तिथं चरणाचं दर्शन घेत असताना ते त्याच्यात विलीन झाले। आजच आपल्याला हे राजा भाऊंकडनं कळालं। तर हा अतिशय सुंदर आणि चांगला योग म्हणजे हे एक देवाच्या अस्तित्वात विलीन झाले। अशा आज संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी आणि ती पुण्यतिथी साजरी करताना म्हणजे पंचवटी सराफ असोसिएट श्री शामराव विरारी त्याच्यानंतर मोरजकर म्हणजे यांच्या अनुषंगाने आणि यांच्या वतीने सर्व कार्यकारिणी आणि मोरजकरांचं आणि शामरावांचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद। आज श्री संत नरहरी महाराज जयंतीनिमित्त सर्व सुवर्णकार समाजाला माझ्या वतीने व या नाशिक पूर्वचे आमदार राहुल भाऊ डिकले यांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि आज रोजी 15 फेब्रुवारी संत नरहरी महाराजांचा कार्यक्रम पंचवटी कारंजा येथे उत्साहात साजरा झाला। सुवर्णकार समाजाच्या बंधू भगिनी सर्व हजर होते। 15 फेब्रुवारी श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आमचे सगळे समाज बांधव आणि आम्ही एकत्र येऊन पंचवटी कारंजा नाशिक येथे हा अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न केला। यावेळी आमचे सगळे समाज बांधव आणि प्रवीण भाऊ भाटे हे सुद्धा उपस्थित होते, त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि आलेल्या सगळ्या समाज बांधवांचं खूप खूप अभिनंदन। या कार्यक्रमास शामराव विरारी, अशोक शेठ थोरात, यशवंतराव मोरजकर, प्रकाश थोरात, शीतल वेदमुता, सचिन विरगावकर, रत्नाकर विस्पुते, मंगेश मोरजकर, सुनील बागुल, रवी मैद, बाळासाहेब दुसाने, सुधाकर विस्पुते, कृष्णा बागुल, राजेंद्र दिंडोरकर, कृष्णा दुसाने, सुनील बाविस्कर, बाळासाहेब दाभाडे, महेश दाभाडे, हर्षल सुरोजीवाले, मंगेश बाविस्कर, सुरेश विस्पुते आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। गणेश देवाडे, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।